प्रेग्नन्सीमध्ये बाईक अथवा मोटरसायकलने प्रवास केला तर चालतो का? प्रेग्नन्सीमध्ये जर बाईकचा प्रवास करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी. बाईक प्रवास शक्यतो एकटीने करू नये. खडकाळ रस्त्यावरून स्पीड ब्रेकरजवळ बाईकचा वेग एकदम कमी करावा. अचानक ब्रेक मारू नये, त्यामुळे तोल जाण्याची शक्यता असते. बाईकचे सस्पेन्शन हे चारचाकी गाड्यांच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे बाईकवर बसताना हादरे बसणार नाहीत याची काळजी घ्यावी. बाईकवर बसताना कसे बसावे? बाईकवर बसताना दोन्हीकडे पाय टाकून बसल्यास हादरे जादा बसण्याची शक्यता असते. याउलट एका बाजूस पाय टाकून बसल्यास तेवढे हादरे बसत नाहीत. त्यामुळे बाईकवर बसताना शक्यतो एका बाजूस पाय सोडून पण तोल सांभाळून व्यवस्थित बसावे. सुरुवातीच्या 3 महिन्यात उलटी, मळमळ, चक्कर यांचा गर्भिणीला त्रास होत असतो. अशावेळी तोल जाण्याची शक्यता देखील जास्त असते. त्यामुळे अशावेळी शक्यतो बाईकचा प्रवास टाळलेला बरा. तसेच 8व्या व 9व्या महिन्यात गर्भिणीचे पोट जादा वाढलेले असते, त्यामुळे बाईकवर दोन्हीकडे पाय टाकून बसणे शक्य नसते व वाढलेल्या पोटामुळे एका बाजूला तोल जाण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे 8व्या आणि 9व्या महिन्यात बाईकचा प्रवास केव्हाही टाळलेला बरा. तुम्हाला या संदर्भात किंवा गर्भारपणाच्या इतर कोणत्याही गोष्टीची शंका असतील तर गर्भांकुर हॉस्पिटलला नक्की भेट द्या.